Welcome to Galaxy Classes, where concepts become clear and learning becomes powerful. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कधी विचार केलाय का की आपलं भविष्य, आपलं फ्युचर कसं असेल? सिमेंटच्या उंच उंच इमारतींसारखं की मग हिरव्यागार मोकळ्या ढाकळ्या निसर्गासारखं? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या खूप सुंदर कवितेतून. कवितेचं नाव आहे रंग मजेचे रंग उद्याचे. हे चित्र बघा जरा, किती छान आहे नाही का? ही मुलं कुठे धावत आहेत? एका सुंदर रंगीबेरंगी भविष्याकडे, टुवर्ड अ कलरफुल फ्युचर. आणि त्या भविष्याचा मार्ग कुठून जातोय? तर निसर्गाच्या कुशीतून. कवयित्रीला अगदी नेमकं हेच सांगायचं आहे की खरा विकास, खरा आनंद हा निसर्गाशी जोडला गेल्याशिवाय अपूर्ण आहे. इट्स इनकम्प्लीट विदाऊट नेचर. चला तर मग या सुंदर विचारांच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आजच्या या आपल्या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आपण या कवितेच्या कवयित्री अंजली कुलकर्णी यांचा परिचय करून घेऊ. मग आपण निसर्ग आणि माणूस, नेचर अँड ह्युमन बीइंग्स यांच्यातल्या नात्याबद्दल बोलू. त्यानंतर नुसत्या गप्पा नाही तर पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्यक्ष काय करायला हवं, व्हॉट ॲक्शन वी शुड टेक, हेही बघू. आणि हो, या धावपळीच्या आयुष्यात खरा आनंद, रिअल हॅपीनेस कुठे दडलाय याचाही शोध घेऊ. शेवटी परीक्षेच्या दृष्टीने एक संपूर्ण आढावा घेऊ. सो आर यू रेडी? चला सुरू करूया. चला, कोणत्याही प्रवासाला सुरुवात करण्याआधी आपण रस्ता आणि नकाशा समजून घेतो, बरोबर? तसंच कविता समजून घेण्याआधी ती लिहिणाऱ्या कवयित्रीला आणि त्यांच्या विचारांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. लेट्स स्टार्ट विथ दॅट. तर ह्या सुंदर कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. त्या फक्त एक कवयित्री नाहीत, तर त्या एक विचारवंत आहेत, एक थिंकर आहेत. त्याने छात्रप्रबोधन आणि किशोरसारख्या प्रसिद्ध मासिकांमधून आजच्या तरुण पिढीशी, तुमच्याशी संवाद साधला आहे. त्यांच्या कवितांमधून, जसं की मी एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा, आपल्याला समाजातील बदलांवरचं त्यांचं खोल चिंतन, अ डीप थॉट प्रोसेस दिसतं. आणि त्यांच्या कामाची दखल राज्य शासनाने पुरस्कार देऊन घेतलीय. यावरून त्यांच्या शब्दांमधली ताकद आपल्याला नक्कीच समजते. आता या कवितेचा गाभा काय आहे? व्हॉट इज द कोर आयडिया? कवयित्री आपल्याला एक आरसा दाखवत आहेत. त्या म्हणतात, बघा, आपण कम्प्युटर आणि जागतिकीकरणाच्या युगात जगत आहोत. दी एज ऑफ कम्प्युटर्स अँड ग्लोबलायझेशन. हे चुकीचं नाही, बट या वेगात आपण आपलं मूळ, आपली माती विसरता कामा नये. कारण ज्या मातीतून आपलं पोषण होतं, तिच्याशी असलेला जिव्हाळा जर तुटला, तो हमारी सारी तरक्की, हमारी सारी प्रोग्रेस अधुरी रह जाएगी. खरा आनंद, खरी शांती ही निसर्गाच्या सानिध्यातच आहे. ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. कवितेचं शीर्षकच बघा किती पॉझिटिव्ह आहे. रंग मजेचे रंग उद्याचे. या दोन महत्त्वाचे भाग आहेत. मजेचे रंग म्हणजे आनंदाचे, उत्साहाचे रंग, कलर्स ऑफ जॉय. और उद्याचे रंग का मतलब है आने वाले कल के, हमारे भविष्य के रंग, अ कलरफुल फ्युचर. इथे एक शब्द आहे उदय. उदय या शब्दाचा अर्थ आहे उगवणे किंवा सुरुवात होणे. हिंदीमध्ये आपण उदय होणं असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये राईज किंवा बिगिनिंग. तर कवयित्रीला म्हणायचं आहे की जर आपल्याला आपलं भविष्य असं आनंदी आणि रंगबेरंगी हवं असेल, तर त्याची सुरुवात निसर्गाचे रंग जपण्यापासूनच करावी लागेल. तर मग कवयित्री हा निसर्ग आणि माणूस यांच्या नात्याचा सुंदर कॅनव्हास कसा रंगवतात? चला, कवितेच्या पहिल्या कडव्यातून या नात्याची पहिली ओळख करून घेऊया. कवितेची सुरुवातच इतकी सुंदर आहे की थेट डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. ओळ आहे, फुला फुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी. जरा कल्पना करा, इमॅजिन की आपण अशा ठिकाणी उभे आहोत जिथे आपली नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त फुलांचे गालीचे पसरले आहेत. इसका सीधा मतलब है, जहां तक हमारी नजर जा रही है वहां तक फूलों की चादर बिछी हुई है. इथे कवयित्री निसर्गाच्या विशालतेचं, त्याच्या अमर्याद सौंदर्याचं वर्णन करत आहेत. आणि हो, परीक्षेत जर या ओळीचा भावार्थ विचारला तर निसर्गाचं हे भव्य, विशाल आणि अमर्याद रूप, अ सेन्स ऑफ वास्टनेस, याबद्दल लिहायला विसरू नका. इथे कवयित्रीने एक खूप सुंदर शब्द वापरला आहे, ताटवे. ताटवे म्हणजे फुलांचे वाफे किंवा फुलांचा दाट गालीचा, जिसे हम हिंदी में क्यारिया कहते हैं और इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फ्लावर बेड्स. नुसती फुलं नाहीत तर दाट ताटवे. दाट म्हणजे डेन्स. या एका शब्दात त्या दृश्याची घनता, अ सेन्स ऑफ अबंडन्स आपल्याला जाणवते. असं वाटतंय जणू काही निसर्गाने रंगांची उधळणच केली आहे. आणि मग येते ती ओळ जी या कवितेचा आत्मा आहे, द सोल ऑफ द पोयम. रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी.
कवयित्री म्हणतायत की हे जे फुलांचे रंग आहेत ना, हेच आपल्या भविष्याचे आनंदी रंग आहेत. पण हे रंग टिकतील कसे? त्यासाठी आपल्याला ही सृष्टी जपावी लागेल. जपून ठेवणे म्हणजे फक्त बघत न बसता त्याची काळजी घेणे, त्याला सांभाळणे, टू प्रिझर्व्ह इट. इट्स अ कॉल टू ॲक्शन. ही आपली जबाबदारी आहे, हे कवयित्री आपल्याला आठवण करून देतायत. इथे सृष्टी या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. सृष्टी म्हणजे केवळ झाडं फुलं नाहीत, तर आपल्या सभोवतालचा संपूर्ण निसर्ग. हे डोंगर, या नद्या, यात राहणारे पशुपक्षी, ये सब कुछ मिलकर सृष्टी बनती है. कवयित्री आपल्याला या संपूर्ण इकोसिस्टीमला, या पूरी प्रकृती को जपायला सांगत आहेत. सो इन इंग्लिश, सृष्टी मीन्स नेचर ऑर द एंटायर क्रिएशन. निसर्गाचं सौंदर्य बघून मन एकदम प्रसन्न झालं. पण नुसतं कौतुक करून भागेल का? बिलकुल नाही. कवयित्री म्हणतात, आता वेळ आहे कृती करण्याची. लेट्स सी, पर्यावरणासाठी आपण प्रत्यक्ष काय करू शकतो. आता कवयित्री थेट मुद्द्यावर येतात. धान्य देईना संगणकहा, काळी आई जगवू. किती खरे हे. आज आपण संगणकाशिवाय जगू शकत नाही. इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ आवर लाईफ. पण संगणक आपल्याला खायला धान्य देऊ शकत नाही. अनाज कम्प्युटर से नहीं, खेत से आता है. पोटाची भूक भागवण्यासाठी आपल्याला या काळी आईची, आपल्या जमिनीचीच गरज आहे. म्हणून तंत्रज्ञानाच्या या युगात आपण या जमिनीला जगवलं पाहिजे. तिची सुपीकता, फर्टिलिटी टिकवली पाहिजे. द पोएट इज नॉट अगेन्स्ट टेक्नॉलॉजी, बट शी इज रिमाइंडिंग अस ऑफ आवर प्रायोरिटीज. काळी आई हा फक्त एक शब्द नाही, ही एक भावना आहे, एक इमोशन आहे. काळी आई म्हणजे काळी कसदार जमीन, हमारी उपजाऊ काली मिट्टी. आपल्या संस्कृतीत जमिनीला आईचा दर्जा का दिला आहे हे यातून स्पष्ट होतं. जशी आई आपलं भरणपोषण करते, तशीच ही जमीन धान्य देऊन आपल्याला जगवते. इट इज अ ब्युटिफुल मेटाफॉर फॉर मदर अर्थ. जमीन जगवायची, पण कशी? तर मातीमध्ये जे हात राबती त्यांस देऊ पुष्टी. हे राबणारे हात म्हणजे आपले शेतकरी, अवर फार्मर्स. कवयित्री म्हणतात, आपण एसी ऑफिसमध्ये बसून निसर्गप्रेमाच्या गप्पा मारतो, पण खरा निसर्गपुत्र तर तो शेतकरी आहे. म्हणून जर आपल्याला निसर्ग वाचवायचा असेल, तर आधी त्या शेतकऱ्याला पुष्टी द्यावी लागेल, त्याला पाठिंबा द्यावा लागेल. वी मस्ट सपोर्ट अवर फार्मर्स. आपण जे अन्न खातो ते त्यांच्या कष्टामुळेच मिळतंय याची जाणीव ठेवणं हाच खरा निसर्गाचा सन्मान आहे. पुष्टी देणं म्हणजे काय? पुष्टी म्हणजे आधार देणं, बळ देणं. हिंदी में कहें तो समर्थन देना. अँड इन इंग्लिश इट मीन्स टू प्रोव्हाइड सपोर्ट ऑर रिएन्फोर्समेंट. हे आपण कसं करू शकतो? तर शेतकऱ्याला योग्य बियाणं, पाणी आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देऊन. जेव्हा शेतकरी सक्षम होईल, तेव्हाच आपली काळी आई सुखी राहील. पुढे कवयित्री एक किती सोपा पण प्रभावी उपाय सुचवतात बघा. उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे. त्या म्हणत नाहीत की मोठे वृक्षारोपणाचे कार्यक्रम करा. त्या म्हणतात फक्त बिया उधळा, जस्ट स्कॅटर द सीड्स. निसर्ग आपलं काम स्वतः करेल. आणि कोणत्या बिया? देशी झाडांच्या, नेटिव्ह ट्रीज. कारण आपल्या मातीत, आपल्या वातावरणात देशी झाडंच चांगली वाढतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. दिस इज अ ब्रिलियंट सिम्पल ॲक्शन प्लॅन फॉर एव्हरीवन. रुजतील या एका शब्दात किती मोठी आशा आहे, अ बिग होप. रुजणे म्हणजे उगवणे. हिंदीमध्ये आपण म्हणतो अंकुरित होना. इन इंग्लिश इट मीन्स टू स्प्राउट ऑर टू जर्मिनेट. एक छोटीशी बी जमिनीत पडते आणि त्यातून एक विशाल वृक्ष जन्माला येतो. ही निसर्गाची जादू आहे. कवयित्री या शब्दातून आपल्याला हीच आशा देता आहेत की आपली एक छोटीशी कृतीसुद्धा मोठे सकारात्मक बदल घडवू शकते. आणि हा कृतीचा परिणाम काय होईल? व्हॉट विल बी द रिझल्ट? गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी. हे एक सोपं विज्ञान आहे, सिम्पल सायन्स, जे कवयित्रीने काव्याच्या भाषेत सांगितलं आहे. जेव्हा डोंगरावर झाडं गच्च माजतील, म्हणजे घनदाट जंगल तयार होतील, तर वो जंगल बारिश के बादलों को अपनी तरफ खींचेंगे. आणि मग आभाळातून वृष्टी होईल, म्हणजे भरपूर पाऊस पडेल. दिस इज द ब्युटिफुल सिम्पल लॉजिक ऑफ द वॉटर सायकल. झाडं लावा, पाऊस मिळवा. इथे शब्द आहे वृष्टी. वृष्टी हा पाऊस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हिंदीमध्ये आपण वर्षा म्हणतो अँड इन इंग्लिश इट्स रेनफॉल. पण कवयित्री पाऊस हा सोपा शब्द न वापरता वृष्टी हा शब्द का वापरतात? कारण या शब्दात एक गांभीर्य आहे, एक वजन आहे. इट साऊंड्स मोर फॉर्मल अँड सिग्निफिकंट, गिव्हिंग वेट टू द इकॉलॉजिकल मेसेज. आपण निसर्गासाठी काय करायचं हे तर पाहिलं, पण एक प्रश्न उरतोच. हे सगळं करून आपल्याला काय मिळणार आहे? याचं उत्तर आहे खरा मनापासूनचा आनंद. पुढच्या कडव्यांमध्ये कवयित्री आपल्याला पैशाने विकत न घेता येणाऱ्या आनंदाची ओळख करून देतात. पुन्हा एकदा डोळे बंद करून कल्पना करा. डोंगरातून वाहत येते, खळाळते हे पाणी. तो खडखळ आवाज ऐकू येतोय का?
शहराच्या गोंगाटात हरवलेलं ते निसर्गाचं संगीत, द म्युझिक ऑफ नेचर. खळाळते या एका शब्दातच कवयत्रीने त्या पाण्याची शुद्धता, अ सेन्स ऑफ प्युरिटी, त्याचा वेग आणि त्याचा नाद, द साऊंड ऑफ फ्लोईंग वॉटर, आपल्यापर्यंत पोचवला आहे. आणि मग कवयित्री एक प्रश्न विचारतात जो खरं तर एक उत्तर आहे. फेनिलशा तुषारांमध्ये राहाल कसे कष्टी. ते पाणी जेव्हा वेगाने वाहतं तेव्हा त्याचे जे फेसासारखे तुषार उडतात, अशा सुंदर प्रसन्न वातावरणात कोणी कष्टी म्हणजे दुःखी, सॅड कसं काय राहू शकतं? बिलकुल नाही. कवयित्रीला हेच सांगायचं आहे की निसर्गामध्ये एक जादू आहे, एक हिलिंग पॉवर आहे जी आपल्या सगळ्या चिंता आणि दुःख दूर करते. फेनिलशा तुषार हे शब्द नाहीत, हे एक चित्र आहे. फेन म्हणजे फेस, फोम. फेनिलशा म्हणजे फेसाप्रमाणे पांढरे शुभ्र. और तुषार का मतलब है पानी की छोटी छोटी बूंदे, ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. हे शब्द वाचतानाच आपल्याला तो गारवा आणि ती ताजेपणा, दॅट फ्रेशनेस जाणवतो. दिस इज द पॉवर ऑफ पोएटिक लँग्वेज. आता कवयित्री आधुनिक जगाच्या सत्याबद्दल बोलतात, द रियालिटी ऑफ द मॉडर्न वर्ल्ड. मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती. त्या हे नाकारत नाहीत. त्या म्हणतात, हो, या औद्योगिक जगात यंत्रांच्या संगतीत म्हणजे मशीन्ससोबत राहून पैसा आणि संपत्ती नक्कीच मिळेल, इसमें कोई शक नाही आहे. बट इज दॅट एव्हरीथिंग? पण, आणि हा पण खूप महत्वाचा आहे, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी. पैसा मिळेल, पण जे समाधान, जी शांती आभाळाच्या छत्राखाली म्हणजे मोकळ्या निसर्गात मिळते ती अनोखी आहे. अनोखी म्हणजे निराळी, युनिक, ती वेगळी आहे. इट कॅनॉट बी बॉट विथ मनी. इथे शब्द आहे तुष्टी. तुष्टी म्हणजे समाधान, तृप्ती, और व्हॉट वी कॉल कंटेंटमेंट इन इंग्लिश. ही एक मनाची अवस्था आहे. एक उदाहरण घेऊया. एक महागडा स्मार्टफोन विकत घेतल्यावर जो आनंद मिळतो तो तात्पुरता असतो. पण एखाद्या शांत ठिकाणी सूर्यास्त बघताना जी शांतता मिळते ना, ती आहे तुष्टी. इट्स इनर पीस. परीक्षेमध्ये यंत्रांची संगत विरुद्ध आभाळाचे छत्र यातील फरक विचारला तर भौतिक सुख आणि आत्मिक समाधान, मटिरियल प्लेजर वर्सेस स्पिरिच्युअल पीस, हा मुद्दा नक्की लिहा. आतापर्यंत आपण निसर्गाचं महत्त्व, त्याला जपण्याचे उपाय आणि त्यातून मिळणारा आनंद पाहिला. आता कवयित्री आपल्याला भविष्याचं एक सुंदर स्वप्न दाखवत आहेत. एक अशी आशा जी हिरवी आहे, अ ग्रीन होप. चला या कवितेच्या शेवटच्या आणि सर्वात आशावादी कडव्याकडनं वळूया. शेवटचं कडवं बघा, किती सकारात्मक आहे. हिरवी हिरवी मने भोवती किती घटा हिरव्याच्या. कवयित्री एक स्वप्न बघत आहेत. माझ्या आजूबाजूला भोवती सगळी हिरवी मने आहेत. आता हिरवी मने म्हणजे काय? म्हणजे ताजी, तजेलदार, उत्साही आणि निसर्गावर प्रेम करणारी माणसं. ग्रीन माइंड्स मीन फ्रेश, होपफुल पीपल. आणि निसर्गातही हिरव्या रंगाच्या कितीतरी घटा पसरल्या आहेत. हे असं जग आहे जिथे माणसाच्या मनातली सकारात्मक ऊर्जा आणि बाहेरच्या निसर्गातली हिरवाई एकरूप झाली आहे. अ परफेक्ट हार्मनी बिटवीन मॅन अँड नेचर. हिरवी मने तर आहेतच, पण निसर्गातही हिरव्याच्या किती घटा आहेत. इथे शब्द आहे घटा. घटा म्हणजे छटा. हिंदी में भी इसका मतलब छटा या शोभा ही होता है, और इंग्लिश में आपण म्हणू शकतो शेड और स्प्लेंडर. कवयित्रीचं निरीक्षण किती सूक्ष्म आहे बघा. निसर्गात एकच हिरवा रंग नसतो. पोपटी, गडद हिरवा, शेवाळी, रंगांची किती विविधता, किती रिचनेस आहे. आणि मग कवयित्री शेवटच्या ओळीत एक आवाहन करतायत, ॲन अपील, की हा जो निसर्गाचा सुंदर अनुभव आहे याच्या गोष्टी आपण जगाला सांगूया. कसल्या गोष्टी? गर्भरेशमी सळसळण्याच्या. वाऱ्याने होणारा पानांचा आवाज किती गर्भरेशमी म्हणजे रेशमासारखा मऊ, सॉफ्ट लाईक सिल्क असतो. हा नाजूक अनुभव, हे निसर्गप्रेम आपण फक्त स्वतःपुरतं न ठेवता पुढच्या पिढीपर्यंत, टू द नेक्स्ट जनरेशन पोहोचवूया. लेट्स पास ऑन दिस लेगसी. ही जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे. चला, कविता तर आपण खूप छान समजून घेतली. आता सर्वात महत्त्वाचा भाग, परीक्षेत यावर आधारित प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची. लेट्स डू अ क्विक अँड इम्पॉर्टंट रिव्हिजन. या कवितेतून आपल्याला 4 महत्त्वाचे संदेश मिळतात, हे लक्षात ठेवा. पहिला, निसर्गाशी नातं जोडा, कनेक्ट विथ नेचर. दुसरा, पर्यावरणाचं रक्षण करा, कन्झर्व्ह द एन्व्हायरमेंट. तिसरा, खरा आनंद पैशात किंवा यंत्रात नाही तर निसर्गात आहे. आणि चौथा, सर्वात महत्त्वाचा, हे सगळं आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी करायचं आहे. These 4 points are the summary of this poem. रसग्रहण हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे 5 मुद्दे लक्षात ठेवा. कवयित्री, विषय, मध्यवर्ती कल्पना आणि संदेश. आवडलेली ओळ म्हणून तुम्ही कोणतीही ओळ लिहू शकता, पण तिचं कारण देणं महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी. ही ओळ का आवडली?
कारण ती आजच्या मटेरियलिस्टिक जगात खऱ्या समाधानाची व्याख्या सोप्या शब्दांत करते. हे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला नक्कीच पूर्ण गुण मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, रंग मजेचे रंग उद्याचे ही फक्त परीक्षेपुरती एक कविता नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी एक जीवनमंत्र आहे. आपलं भविष्य तेव्हाच सुंदर होईल जेव्हा आपली मनं आणि आपलं पर्यावरण दोन्ही हिरवं असेल. चला, आपणही निसर्गाला जपण्याचा एक संकल्प करूया. This lesson was brought to you by Galaxy Classes, created only for study and concept clarity. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढील सूचनांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.